नमस्कार, मी मनोश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करतो एका मोठ्या बातमीनं. संजय राऊत आणि चंद्रहार पाटील हे आता मुंबईकडे रवाना होणार आहेत. चंद्रहार पाटलांची मुंबईवारी ही नेमकी कशासाठी, अशी जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. चंद्रहार पाटील ठाकरे गटाचे सांगलीचे उमेदवार आहेत. सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच कायम आहे आणि याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांसह चंद्रहार पाटील हे सुद्धा मुंबईकडे रवाना होत आहेत. आपले प्रतिनिधी शंकर देवकुळे सध्या आपल्या सोबत आहेत. शंकर, काय अधिक माहिती मिळू शकते? आज सायंकाळी मुंबईला चेंबूर येथे पदाधिकाऱ्यांची बैठक असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यासाठी चंद्रहार पाटील आणि संजय राऊत हे आता थोड्याच वेळात हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होणार आहेत. एकंदरीत पाहता संजय राऊत यांचा सांगली जिल्ह्याचा आज तिसरा दिवसाचा दौरा आहे. गेले 3 दिवस झालं संजय राऊत सांगलीत सर्व लोकसभा मतदारसंघात फिरत आहेत आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत आणि त्यातूनच काल आपण पाहिलं अनेक वेळा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना संजय राऊत यांनी थेट इशारा दिला होता. त्यावेळेला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेधही केला. मात्र दुसरीकडे जयंत पाटील गटाचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे काल त्यांना भेटायला आले होते. त्यामुळे सांगली जिल्ह्यात एकूण चंद्रहार पाटील यांच्या जागेच्या वरून वाद जो सुरू झालेला आहे तो काँग्रेसमध्ये अजून थांबायला नाव काढत नाही आहे आणि जोपर्यंत विशाल पाटील यांच्या तिकिटाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही प्रचारात सहभागी होणार नाही अशी काँग्रेसने ठाम भूमिका घेतलेली आहे. दरम्यान आज सायंकाळी 4 ते 5च्या दरम्यान काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे चंद्रहार पाटील तातडीनं आज मुंबईला का जाणार आहेत संजय राऊत यांच्या बरोबर याबाबत उलट सुलट चर्चा सांगली जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहे. सविस्तर माहितीबद्दल